नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे पीव्हीजी द मेक मेंटर. मागे पाहिलं की साइन 30, साइन 60, साइन 45, त्याचप्रमाणे कॉस 60, 30 आणि 45 च्या व्हॅल्यू काढल्या. तर आता आपण टॅनच्या व्हॅल्यू काढ. मी डायरेक्ट तुम्हाला बोललो होतो मी चार्ट काढेल, पण टॅनच्या व्हॅल्यू कशा काढल्या त्याही दाखवतो. आता ते स्किप झालं आणि चुकलं तर बरोबर आहे, कारण की तो भागाकार आहे, चुकू शकतो. तर टॅनचा फॉर्म्युला काय आहे? साइन अपॉन कॉस, बरोबर आहे. मी प्रत्येक अँगल साठी एक त्याचा फॉर्म्युला लिहिलाय. 30 ला लिहिला, 60 लिहिला, 45 ला लिहिला, बरोबर आहे. आणि इकडे तुमच्या व्हॅल्यू दिल्या 30, 60, 45 च्या, म्हणजे इझी पडेल आपल्याला. तर साइन 30 काय आहे? हाफ डिवाइड बाय कॉस 30 रूट 3/2. तर हा जेव्हा असतो ए बाय बी डिवाइड बाय सी बाय डी, तेव्हा काय होतो? ए बाय बी इंटू हा वरती जातो आणि डी बाय सी होतो. लक्षात ठेवा, इकडे कसं होतो? ए बाय बी गुणिले डी बाय सी होतो. हा भागाकार लक्षात ठेवा. ही होल डिवाइड असते, हा खालचा भाग असतो, तो वरती जाताना उलटा होतो. म्हणून मी लिहिला. नाही तर तुम्ही काय करू शकता, हे दोन डायरेक्ट कट करू शकतात, 1/√3 लिहू शकता, असंही करता येते. पण इकडे दोन कट होतात, म्हणून जेव्हा कट नाही होत तेव्हा काय करायचं? मग त्यासाठी मी काय केलं ना, असं डिटेल मध्ये लिहिलेलं आहे. तर 1/2 इंटू 2/√3 आन्सर आला. हे टू गेट कॅन्सल, 1/√3 म्हणजे tan 30 चा आन्सर आलेला आहे 1/√3. आता tan 60 साइन 60 अपॉन कॉस 60 रूट 3/2 आणि हाफ. आता तुम्ही बघा, इकडे हाफ वरती होते, रूट 3/2 खालती होते. इकडे उलट आहे, जसं आपण बोललो होतो त्याप्रमाणे. तर इकडे काय होणार? उलट होणार. हे दोन कट होणार, √3 आलं. ओके, इकडे आलं 1/√3, इकडे आलं √3 आलं, म्हणजे त्याचा रेसिप्रोकल आला. आता इकडे येऊया, हे तर सर्वात इझी आहे. साइन 60 tan 45, tan 45 साइन 45 पण कॉस 45 1/√2 अपॉन 1/√2. काय वरती खालती घेण्याची गरज नाही, हा आणि हा डायरेक्ट कॅन्सल करा. एक tan 45, आता सर्वांना लक्षात राहिलं पाहिजे, tan 45 एक असल्यामुळे cot 45 पण एकच असतो, कारण की रेसिप्रोकल ऑफ 1 इज 1. ओके, तर आता मी किती व्हॅल्यू काढल्या बघा, इथे लिहितो. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता आपण 9 व्हॅल्यू काढल्या. आणि मागे आपण काय काढलं होतं? 0 90, म्हणजे 0 0 90 90. टॅनला पण 0 90, म्हणजे 6 व्हॅल्यू काढल्या होत्या. 9 आणि 6 ऑलमोस्ट 15 व्हॅल्यू झाल्या वाटतं, असं मला तरी वाटते. जरा बघूया बरोबर आहे का. तर आपण एवढ्या व्हॅल्यू काढल्या, तशाच 15 व्हॅल्यू रेसिप्रोकल निघतील. ओके, मग आपण त्याचा चार्ट बनवू किंवा ट्रिग्नोमेट्री टेबल. तर आता आपण काय शिकलो? टॅनच्या व्हॅल्यू काढल्या आणि पुढे आपण लगेच आता काढणार आहोत टेबल, ट्रिग्नोमेट्री टेबल. थँक्यू.